पुढील विद्यार्थी आपल्या समोर आहेत, त्यांना आपण विचारूया आजचा पेपर कसा गेला. मॅडम काय सांगाल, आजचा पेपर तुम्हाला मागील परीक्षेच्या तुलनेत कसा वाटला? अवघड होता, म्हणजे 40 प्रश्न होते, त्याच्या मानाने तो पेपर अवघड होता. आणि पॅटर्न पण व्यवस्थित नव्हता. अच्छा, म्हणजे काय सांगाल, तुम्हाला काय डिफिकल्टी वाटलेली त्याच्यामध्ये, कुठल्या सब्जेक्ट वरती? म्हणजे आताचा जो आम्ही सिलेबस अभ्यासतोय, म्हणजे एमपीएससी साठी किंवा पोलीस भरती इतर पुस्तकं रेफर करतोय, त्याच्यामध्ये हे प्रश्न किंवा त्याचा उल्लेख पण नसतो आणि ते प्रश्न इथं पेपरला पडतात. तुम्ही टीसीएसचा याच्या आधी एकोदा पेपर दिलेला का नाही? सगळे पेपर दिले टीसीएस. अच्छा, मग तुम्ही टीसीएस पॅटर्न नुसार अभ्यास केला होता का? टीसीएस पॅटर्नचे पुस्तक आणले ना, त्याच्यात तुम्हाला याचे उत्तर सापडणार. अच्छा, म्हणजे टीसीएसचा अभ्यास करून सुद्धा तुम्हाला हा पॅटर्न नवीन वाटलेला आहे? नवीन म्हणजे प्रश्नच असे येतात की ते पुस्तकात त्याचा उल्लेखच नसतो आणि उल्लेख असला तरी त्याच्याशी संबंधित प्रश्न येतच नाही. अच्छा, आणि मराठी व्याकरण कशा पद्धतीने विचारलं होतं? ठीक होतं, मराठी व्याकरण सोपं होतं. इंग्रजी बद्दल काय सांगाल? इंग्रजी पण सोपं होतं, पण काही पेपर मध्ये पॅसेज जास्त येतात. 1 मिनिटाच्या मानाने तो कालावधी पुरत नाही. तो पॅसेज आजच्या एक्झामला पॅसेज आला होता की नाही? नाही. अच्छा, मग इंग्लिश मध्ये कुठल्या टॉपिक वरती तुम्हाला क्वेश्चन दिसले होते? प्रेपोजिशन, इनडायरेक्ट स्पीच, पॅसिव्ह वॉइस. ओके, आर्टिकल आणि क्वेश्चन टॅग वरती क्वेश्चन होता का? होता. अच्छा, मराठीमध्ये व्याकरणावरती जास्त भर आहे की शब्दसंग्रहावरती? व्याकरणावर आजच्या पेपर मध्ये भर होता, नाही तर इतर पेपर मध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द आणि पुस्तक लेखक ग्रंथ. आणि त्याचं पण कसं, मुलं अख्ख्या एवढ्या मोठ्या ग्रामरच्या पुस्तकाचा अभ्यास करतात, मग त्याचा काही उपयोग होत नाही नुसतं तुम्ही समानार्थी शब्द टाकून, ग्रंथ लेखक टाकून. ओके, कारण की सगळ्यांना येत असं नाही ना. प्रत्येक पुढील परीक्षार्थी आपल्या समोर आहेत, आपण त्यांना विचारूया आजचा जो पेपर त्यांनी दिलेला आहे तो त्यांना कसा गेलेला आहे. सर, आपण कुठल्या पदासाठी आज पेपर दिलेला आहे? ज्युनियर लिपिक या पदासाठी दिला होता. ओके, आणि काय सांगाल, कशा पद्धतीची डिफिकल्टी लेवल आजच्या क्वेश्चन मध्ये होती? आजच्या पेपरची डिफिकल्टी लेवल इतकी हार्ड नव्हती. अच्छा, जे रेग्युलर जे विचारले मागच्या एक्झाममध्ये त्याप्रमाणेच. मराठीबद्दल काय सांगाल, मराठीमध्ये कुठल्या टॉपिकवरती तुम्हाला क्वेश्चन दिसले? मराठी जे कर्मणी आणि प्रयोगावरती प्रश्न होते. अच्छा, आणि उद्देश विस्तार वगैरे. आणि व्याकरणासोबत शब्दसंग्रहावरती मराठीवर प्रश्न आले होते की नाही? समानार्थीचे 1-2 प्रश्न आले होते. ओके, विरुद्धार्थी एक आला होता. अच्छा, शब्दसमूह एक आला होता. आणि इंग्लिशबद्दल काय सांगाल, इंग्लिशमध्ये कुठल्या टॉपिकवरती त्यांचा भर आहे? इंग्लिशचे नेहमी असतात आपले डायरेक्ट स्पीच. अच्छा, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच. ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस. अच्छा, आणि समानार्थी विरुद्धवरती इतके क्वेश्चन नव्हते. क्वेश्चन टॅग वरती प्रश्न होता का? हो, क्वेश्चन टॅग. आर्टिकल वरती 2 प्रश्न होते. अच्छा, आणि कॉम्प्युटर बद्दल काय सांगाल? जसं कालच्या शिफ्ट मध्ये आपण बघितलं की कॉम्प्युटर वरती बेसिक क्वेश्चन आले, अशी माहिती मिळाली होती. मग आज त्यांनी तीच लेवल ठेवलेली की कॉम्प्युटर वरती अजून डिटेल मध्ये प्रश्न विचारतात? नाही, कॉम्प्युटरची लेवल तीच आहे. अच्छा, हो, तुम्ही जर MS वर्ड, अच्छा, मायक्रोसॉफ्ट एक्सेल वगैरे हे चांगली जर अभ्यास केला तर तुम्हाला इझी मिळून जातील मार्क. सोपे प्रश्न होते. आणि GS बद्दल काय सांगाल? GS ची लेवल मीडियम आहे. अच्छा, इतके पण हार्ड नाही, इतके पण सोपे नाही. कबड्डीवरती प्रश्न हे 100% विचारतात. कुठं विचारताय? कबड्डी. अच्छा, कबड्डी महासंघाची स्थापना कधी झाली. ओके ओके, म्हणजे स्पोर्ट रिलेटेड करंट अफेअर वरती भर आहे. आणि प्राचीन इतिहासावरती विद्यार्थी म्हणतात प्रश्न येत आहेत, तर त्यांची लेवल कशी वाटली तुम्हाला? सोपी होती. अच्छा, तर एकंदरीत ज्या विद्यार्थ्यांचा पेपर राहिलाय त्यांना तुम्ही काय सांगाल? त्यांनी जे मागच्या मुलांचा जो पेपर झालाय त्या टॉपिक वरती जर अभ्यास केला तर त्यांना इझी जाऊ शकतो पेपर. ओके, सर, तुम्हाला पेपर कसा गेला आजचा? पेपर चांगला गेलाय. अच्छा, आजच्या शिफ्टचा पेपर एवढा हार्ड नव्हता. आणि तुम्ही याच्या अगोदर TCS चे पेपर दिलेले आहेत का? मी या अगोदर TCS चे पेपर दिलेले आहेत. मग त्या तुलनेत आजचा पेपर तुम्हाला कसा वाटला? त्या तुलनेमध्ये बघता आजचा पेपर खूप सोपा होता. अच्छा, मग आजच्या पेपरमध्ये मराठीमध्ये तुम्हाला कुठले कुठले टॉपिक आठवतात? मला मराठीमध्ये समानार्थी शब्द, अच्छा, प्रयोगावर प्रश्न होते. ओके, आणि इंग्रजीमध्ये काय सांगाल? इंग्रजीमध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचे प्रश्न. विद्यार्थी मित्रांनो, आजचा जिल्हा न्यायालय भरतीचा पेपर झालेला आहे आणि एक परीक्षार्थी आपल्या समोर आहेत, ते आपल्याला त्यांचा अनुभव सांगतील. सर, आजचा पेपर आपल्याला कशा पद्धतीने गेलेला आहे? पेपरचा पॅटर्न जनरली 16 क्वेश्चन लँग्वेजवरती होते, 8 मराठीसाठी, 8 इंग्लिशसाठी आणि 16 क्वेश्चन GS वरती होते. त्याच्यावरती एन्शियंटवरती 4 क्वेश्चन होते जवळजवळ. तर GS मध्ये प्राचीन इतिहासावरती प्रश्न विचारण्यात आले होते. ते प्रश्न कठीण होते की सोपे होते? थोडे म्हणजे मॉडरेट होते, जास्त कठीण पण नव्हते. ऋग्वेदावरती 1 क्वेश्चन होता. ऋग्वेदावरती प्रश्न आलेला आहे. हो. आणि मराठी व्याकरणामध्ये काय सांगाल, कशा पद्धतीची त्या ठिकाणी विचारलेला आहे? मराठी व्याकरणामध्ये समानार्थी विरुद्धार्थी शब्द याच्यावरती एक क्वेश्चन होता. त्याच्यानंतर 1 क्वेश्चन प्रयोगावरती होता. अच्छा, आणि उद्देश विस्तार वगैरे त्याच्यावरती 1 क्वेश्चन आला होता. ओके,
आणि इंग्रजीबद्दल काय सांगाल? इंग्रजीमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले? इंग्रजीवरती सोपा क्वेश्चन होता, एक वाईसचा एक होता, त्याच्यानंतर डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचवरती एक क्वेश्चन होता आणि एक क्वेश्चन टॅगवरती होता आणि बाकी याच्यावरती आपलं व्होकॅब्युलरीवर. जीके बद्दल काय सांगाल? कुठल्या टॉपिकला जास्त फोकस केलेलं तुम्हाला दिसलं? जीकेवरती सायन्सवरती एक क्वेश्चन आला होता. अच्छा. पॉलिटीचे 2 क्वेश्चन होते आणि हिस्ट्री वगैरे जॉग्राफीवरती क्वेश्चन नव्हता. आणि करंट अफेअर बद्दल करंटवरती टफ होती क्वेश्चन जरा. किती क्वेश्चन आले होते जवळपास करंटवरती? जवळजवळ 4 क्वेश्चन होते. ओके, चालेल. तर तुम्ही मागे दिलेले पेपर आणि आत्ताचा हा TCSचा पेपर याच्यामध्ये तुम्हाला काय वाटलं? पेपर जास्त टफ नव्हता, फक्त GS जरा थोडं टफ होतं आणि कम्प्युटरचे क्वेश्चन 8 आले होते, ते जरा टफ होते. म्हणजे कॉम्प्युटर मागच्या पेपरला आपण बघितलं की सोपं विचारलं होतं, तर आज त्याची कुठेतरी डिफिकल्टी वाढवलेली आहे का? जास्त डिफिकल्ट नाही, पण वर्डवरती क्वेश्चन होते. म्हणजे जनरली आता MPSC वगैरे करणारे जे मुलं आहेत, अच्छा, त्यांना जास्त त्याच्याविषयी माहीत नसतं. वर्डवरती म्हणजे कॉपी कुठं असतं वगैरे असे ऑप्शन विचारले होते डिटेलमध्ये. ओके ओके ओके, ठीक आहे, चालेल. ते आपल्या समोर आहेत, त्यांना विचारूया आपण पेपर पॅटर्न कसा होता आणि कशा पद्धतीने प्रश्न आले होते. तुम्हाला पेपर कसा गेला सर आजचा? पेपर तसा सोपाच होता, लॉजिक लावल्यानंतर प्रश्न सुटत होते. मराठी व्याकरण कशा पद्धतीने विचारलं होतं? मराठी पण बेसिकच होतं. त्यामध्ये म्हणी, वाक्यप्रचार याच्यावरती भर होता की व्याकरणावरती भर होता? व्याकरणावर होता. ओके. आणि इंग्रजीबद्दल काय सांगाल? इंग्रजी आर्टिकल वरती प्रश्न होता. आर्टिकल होते. अजून क्वेश्चन टॅग वरती होता. क्वेश्चन टॅग होता एक. वाईस वरती क्वेश्चन होता. लॉजिक वरच सुटत होते. ओके. आणि जीके बद्दल काय सांगाल? जीके कुठून विचारलं? जे म्हणजे एन्शियंट प्राचीन इतिहासातलं थोडेफार प्रश्न होते. ओके. आणि करंट अफेअर वरती किती प्रश्न विचारले? म्हणजे स्पोर्ट वरती त्यांचा भर जास्त होता. स्पोर्ट वरचे करंट अफेअर जास्त विचारण्यात आले होते. तुम्हाला GS बद्दल कशा पद्धतीने प्रश्न विचारले होते? म्हणजे एकदम पुरातन काळातले किंवा नाही का ते पुस्तकात, पण आता त्याचा उल्लेख किंवा काय सापडत नाही शोधायला गेल्यावर. अच्छा. किंवा आत्ताचा आपण अभ्यास करतो MPSCचा सरळ सेवेचा, जी पुस्तकं आम्हाला आत्ता उपलब्ध आहेत म्हणजे नवीन पॅटर्न नुसार, नवीन आवृत्तीनुसार, तर त्याच्यात उल्लेखच नाहीये त्याचा. आणि जुनी पुस्तकं भेटत नाही आणि जुन्या पुस्तकांचा कोणी एवढा अभ्यास पण करत नाही. म्हणजे प्राचीन इतिहासावरती प्रश्न होते. प्राचीन ऋग्वेद, सामवेद, पण ते अशा डिटेलमध्ये पुस्तकामध्ये नाही आहेत ना, ते डिटेलमध्ये विचारतात काही पण. अच्छा अच्छा. तर तुम्हाला काय आता वाटतं? एखादी भिंत आहे त्याला दगडी किती आहे, हा प्रश्न आम्हाला कसा येणार? भिंतीला दगड किती, अशा पद्धतीचा प्रश्न आला होता. म्हणजे अशा टाईपचे, म्हणजे कसं आता समजा आम्ही महाराष्ट्रात राहतोय, तर चेन्नईचं तापमान कशाला विचारले? महाराष्ट्रातच विचारायचं ना. अच्छा अच्छा. म्हणजे GS चे क्वेश्चन थोडेसे डिफिकल्ट वाटले? महाराष्ट्रासाठी एक्झाम आहे ना, मग महाराष्ट्रावर जास्त भर द्यायला पाहिजे. ओके, बरोबर बरोबर. बाकी विषय तुम्हाला कसे वाटले? कॉम्प्युटरवरती काय सांगाल? कॉम्प्युटरवरती कशा पद्धतीने प्रश्न आलेले? कॉम्प्युटरचे पण ठीक वाटले, पण काही प्रश्न असे होते की प्रॅक्टिकल नॉलेज मध्ये जे उपयोगात यायला पाहिजे ना, असे प्रश्न पाहिजे, कारण की आपल्याला काम करायचं त्या ठिकाणी. येस येस येस. जर तुम्ही कॉम्प्युटर कोणता कधी तयार केला, तो कोणत्या शास्त्रज्ञांनी केला, हे ठीक आहे, पण त्याचं वर्जन काय काय काय